मधुर ऑप्टिशियन्स, फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. विकास कामं जर बघितले तर अतिशय कमी प्रमाणात नगरसेवकांना निधी देण्यात आला आहे. प्रभाग निधी जो असतो तो सुद्धा फार कमी आहे. माझी सर्व सदस्यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की आपण हा नगरसेवक निधी वाढवावा, त्यानंतर प्रभाग विकास निधी देखील वाढवावा. त्यानंतर मी ज्या भागातून येतो, मी गेल्या मीटिंग मध्ये देखील सांगितलं की सातपूर एमआयडीसी आत्ताच ताईंनी अंबड एमआयडीसीचा उल्लेख या ठिकाणी केला. नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात 50% वाटा हा सातपूर व अंबड एमआयडीसीचा आहे. आणि ज्या ठिकाणी आम्ही ज्या भागातून येतो, मी स्वतः या सातपूरचा भूमिपुत्र आहे आणि आमच्या गावाने 1800 एकर जमीन ही एमआयडीसीला 1970-80 साली दिली. मग आम्ही ती चूक केली का? याआधी या सभागृहात आमच्या भागातून कोण नगरसेवक आलं, कोण बोललं आम्हाला माहित नाही. पण आपण ज्यावेळी एखाद्या लक्झरी फ्लॅटमध्ये राहायला जातो तर आपल्याला अपेक्षा असती त्या ठिकाणी अम्युनिटीज आपल्याला चांगल्या पाहिजे असत्या. मग जर आमच्या भागातून एवढा निधी या ठिकाणी महापालिकेला येतो आणि सिंहस्थ कुंभनगरीत या ठिकाणी आपण राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, मग नगरसेवक म्हणून निवडून आम्ही या ठिकाणी चूक केली आहे का? नगरसेवकांचा जर पर्सेंटेज बघितला तर 1.68 पूर्ण या बजेटमध्ये आहे. आणि आत्ताच ताईंनी सांगितलं की नाशिकमध्ये अधिकाऱ्यांना सुद्धा माहित नाही कुठे पॉकलँड चालू आहे, कुठे जेसीबी चालू आहे. आमच्या सातपूर आयटीआयपासून तर अमृत गार्डन या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असताना आयटीआय सिग्नल पासून रस्ता खोदायचं काम सुरू होतं सभापती साहेब. आणि मी बांधकाम विभागाला फोन केला, बोललो हे जेसीबी कोणाचं चालू आहे? कोणी आमचं नाही. आम्ही त्यानंतर आज 100 नंबर वाहिकेचं काम असतं आणि आम्हाला माहित नाही. जर अशा प्रकारे आपण एखाद्या रस्त्याचं पाण्याची लाईन घ्यायची असेल तर महापालिका नोटीस देते आणि त्या ज्यांनी रस्ता खोदलाय त्याला दंड करते. मग एवढे रस्ते फोडत असताना आपले कर्मचारी, आपले अधिकारी काय करताय? माझा हा प्रश्न आहे. त्यानंतर सातपूर भागात सातपूर सिडको हा कामगार भाग असल्यामुळे त्या ठिकाणी आमच्या इथं आरोग्य केंद्र आहे आणि त्या आरोग्य केंद्रात आजही सोनोग्राफी सेंटर नाही, त्यानंतर एक्सरे मशीन नाही. त्या ठिकाणी जर एखादी महिला प्रसूतीसाठी आली आणि इमर्जन्सी जर असले तर त्यांना सिव्हिलला किंवा पंचवटीला पाठवावं लागतं. आपण तो सुद्धा मुद्दा आपण घेतला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्वाचं, माझी आयुक्त मॅडम यांना विनंती आहे, आपल्याला विशेष अधिकार आहे. आम्ही या भागात सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे आमच्या सर्व नाशिक शहरातील जे 21-22 खेडे येतात त्या खेड्यांना विकास निधी, खेडे विकास निधी मधून गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या बजेटमध्ये खेडे विकास निधीची तरतूद होती. आपण शहरात राहत असताना देखील आजही सातपूर असेल, आनंदवली, गंगापूर, पिंपळगाव, बावला, चुंचाळे आणि नांदूर, मानूर सर्वच गावातील जे भाग आहे, प्रत्येक गावातील शेतकरी असेल, कामगार असेल, यांनी या शहरासाठी योगदान दिलं आहे. कोणाची जमीन एसटीपी साठी गेली असेल, कोणाची एमआयडीसी साठी गेली असेल. नाशिक शहरातील जे उत्पन्नाचे सोर्सेस आहेत त्या सोर्सेस साठी या 22 खेड्यांमधला शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी कवडीमोल भावात गेलेल्या आहेत. तर मला आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण खेडे विकास निधी साठी विशेष तरतूद करावी, एमआयडीसीतल्या रस्त्यांना प्रायोरिटी द्यावी. कारण त्या ठिकाणी एखाद्या कामगाराचा पगार झाला आणि तो पगार झाल्यानंतर तो घरी पोहोचेल की नाही याची भीती असते. एवढी वाईट परिस्थिती आपण कामगार क्षेत्रात करून ठेवली आहे. माझी या सभागृहाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे, नवनियुक्त निवडून आलेले नगरसेवक आहे, अधिकाऱ्यांना सांगावं लागतं की मी या भागातला नगरसेवक आहे. मी या स्थायी समितीच्या या मीटिंग मध्ये मी आपल्याला विनंती करतो, 122 नगरसेवकांमधून आम्हाला 16 लोकांना या ठिकाणी पाठवलं आहे आणि स्थायी समितीचा सदस्य किंवा या कमिटीत काम करत असताना प्रत्येक नगरसेवक सांगतो तुम्ही बजेट जो सादर झाला आहे त्या बजेट विषयी बोला. कारण नगरसेवकांना कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी ठेवलेला नाही. माझी सभापतींना विनंती आहे की आपल्याला आयुक्त मॅडम असतील, महापौर मॅडम असतील, यांना नगरसेवकांनी जी जी कामं दिली ती काय त्यांच्या स्वतःच्या घरची कामं नाही आहे. त्या प्रत्येक कामामधले 2-2, 4-4 किमान कामं आपण पकडावे, टप्प्याटप्प्याने कामं करावे. आणि माझी सर्वात शेवटची
आणि आग्रहाची विनंती आहे की आमच्या प्रभागात 4 नगरसेवक निवडून आले आहेत. माझ्या एकट्याचा 5ही वर्षाचा जो काही निधी असेल ते आमच्या सातपूर विभागीय कार्यालय, ज्या भागातून एवढा मोठं उत्पन्न या ठिकाणी येतं, 6 विभाग आपल्या नाशिक महापालिकेच्या भागात आहे. 5ही कार्यालय मॅडम नवीन झालेले आहे आणि आमच्या सातपूरची जी मुख्य इमारत आहे ती आजही जुनीच आहे. आपल्याला विनंती आहे, सिंहस्थ कुंभमेळा येतोय, त्र्यंबकेश्वर रोडला जिल्हा परिषदेची मोठी वास्तू झाली आहे, त्याचप्रमाणे आमची सातपूर विभागीय कार्यालय या ठिकाणी त्याच्यासाठी विशेष निधी राखीव ठेवा, एवढीच या सभागृहाच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.